नमस्कार मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेली जी अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीसाठी 2,75,00,000 रुपये या ठिकाणी राज्य शासनामार्फत मंजूर करण्यात आले. त्याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. कोणती जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या ठिकाणी जे जिल्हे मंजूर झाले त्याची यादी समोर दिलेली आहे. जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधी अतिवृष्टी किंवा पुरामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. 23 जानेवारी 2024ला हा शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान होतं व त्यासाठी पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान एका स्वरूपात एका हंगामात एका वेळेस दिलं जातं. अशा प्रकारे सांगण्यात येते. म्हणजेच पुढील हंगामामध्ये ही निधी शासनामार्फत दिला जाणारा शेतकऱ्यांना कामी पडेल असं प्रकारे सांगण्यात येते. त्यासाठी मग मार्च ते ऑक्टोबर 2023 या कालावधी राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर असेल, शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी हा निधी दिला जाणार. 2,75,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले. आता यामध्ये बघा त्या ठिकाणी काही निकष टाकण्यात आले. निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आता त्या ठिकाणी निकष काय आहे तर चक्रीवादळे, पूर या ठिकाणी ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आता मग अटी शर्ती देण्यात आल्या. अटी शर्तीमध्ये बघा 24 तासात 75 मिलीमीटरपेक्षा जास्त जर पाऊस झाला असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी तुमचा जिल्हा या ठिकाणी पात्र करण्यात आलं. मग लाभार्थ्यांची जी मदत दिली जाणार आहे त्यासाठी सर्व याद्या तयार केल्या जातात आणि या याद्या तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर सुद्धा या ठिकाणी टाकण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात येते. मग या ठिकाणी जे तातडीने मध्येच तुम्हाला देण्यात यावे यासाठी समितीसुद्धा गठीत करण्यात आली. आता हे जे अनुदान दिलं जाणार आहे कोणते जिल्हे या ठिकाणी पात्र असणार आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर विभाग दिला आहे की जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये जे नुकसान झालं आहे शेती पिकाचं अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल त्यासाठी हे जिल्हा पात्र करण्यात आले. मग त्यामध्ये बघू शकता तुम्ही चंद्रपूर आहे. चंद्रपूरला जवळपास 93 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले. मग गडचिरोलीला 22 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले. नंतर भंडारा जिल्हा दिला आहे. भंडारा जिल्ह्यासाठी 14 लाख रुपये मंजूर करण्यात आले. परत भंडारा जिल्ह्यासाठी 125 लाख रुपये मंजूर करण्यात आले. अशा प्रकारचा निधी हा नागपूर विभागासाठी या ठिकाणी किंवा नागपूर जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे. 2,75,00,000 निधी एवढा मंजूर करण्यात आला आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.